यहाँ भी जो बैठते हैं, हाँ जैसे किसी ने मराठी में बोला हाँ तो हमने उनसे पूछा हिंदी में सर कहाँ जाना है, हाँ वो हिंदी में ही बात करेंगे। तर ते लोक पण हिंदीमध्येच बोलतात बघा. ही चूक आपलीच आहे की आपल्याला मराठी येऊन देखील त्यांना मराठी समजते तरी पण आपल्याला हिंदी बोलायचं आहे. म्हणजे ही चूक आपलीच, म्हणजे आपलंच कुंपण हे शेत खात आहे, हीच गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी ती गोष्ट मांडली, स्वतः म्हणतात की माझ्याबरोबर हे मराठीमध्ये बोललं जात नाही, हिंदीमध्ये बोललं जातं. तर जर मी आता तुमची टेस्ट घेतली, काही शब्द माझ्या मागून बोलायचे फक्त, तर तुम्ही बोलाल आपण टेस्ट घेऊया एक नहीं एक छोटी टेस्ट. म्हणजे मी बोलणार ते फक्त तुम्ही बोलायचं, म्हणजे मराठी शब्द. हाँ बोल लूंगा। मला अंधेरी स्टेशनला जायचंय, हे फक्त बोला तुम्ही. ठीक है दादा चलेंगे। मला अंधेरी स्टेशनला जायचंय. ठीक है दादा चलेंगे। मग आता जो कडक नियम लागू होतोय, हाँ मग इस पे प्रशासन को ध्यान देना चाहिए, पहले से ही ध्यान देना चाहिए था कि जैसे मराठी का है, मराठी पहले आरटीओ कोई जा रहा है, टेस्ट देने जा रहा है, ड्राइविंग का गाड़ी का जा रहा है, एक बार उसे मराठी में से या तो मराठी का जैसे कहीं कहीं प्रशिक्षण चालू कर दें, मराठी का चालू कर दें कि भाई तुमको सीखना है, तो हमको जब कोई सिखाएगा तो हम सीखेंगे ना। जैसे जो बैठ रहा है वो हिंदी में बात कर रहा है तो मराठी सीखेंगे कैसे। माझ्या मागे बोला, मला मला अंधेरी जायच्या। हा मला अंधेरी जायचंय, ते बोलू शकता. मोटार वाहन नियम 1989 साली त्यामध्ये काही नियम होते ज्यात बदल करण्यात आला. आता हे नियम जेव्हा बदल करण्यात आले त्यामध्ये मराठी भाषा ही आहे जी ती जे रिक्षा चालक आहेत किंवा टॅक्सी चालक आहेत त्यांना अनिवार्य करण्यात आली. ज्यांच्याकडे परवाने आहेत त्यांना मराठी भाषा आली पाहिजे असा तो नियम होता. 2019 मध्ये प्रताप सरनाईक म्हणतायत, परिवहन मंत्री म्हणतायत की तो अंमलात आणण्याचा प्रयत्न झाला, मात्र कडक एक्झिक्युशन जे आहे ते त्या नियमाचं होत नव्हतं. आता 1 मे 2026 रोजी म्हणजे येत्या महाराष्ट्र दिनाला हा नियम जो आहे तो अजून कडक करण्याचा प्रयत्न हा मंत्री प्रताप सरनाईक यांनी करण्याचं एक घोषित केलं. आणि त्यावरून खूप मोठ्या प्रमाणात टीका ही शिवसेनेवरती झालेली आहे, मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरती झालेली आहे. कारण की यामुळे कुठेतरी 2 गट पडलं असल्याचं म्हटलं जात आहे. म्हणजे एक मराठी रिक्षा चालकांचा गट आणि मराठी रिक्षा चालकांचा गट असा गट पडू शकतोय. परत पुन्हा यामध्ये राजकारणामध्ये 2 गट पडतायत, जिथे आपण पाहतोय की एका शिवसेनेमध्ये जिथे मंत्री प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि दुसरीकडे संजय निरुपम आहेत, ते देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. मात्र त्यांनीच मंत्र्यांनी घेतलेल्या त्या निर्णयावरती आक्षेप घेतला. आता हा जो आक्षेप आहे तो घेण्यात येतोय, यामध्ये 4 मे पासून कुठेतरी 3 ते 4 मे पासून हा जो नियम आहे त्या अंतर्गत परवाने रद्द होण्याची एक सगळी प्रक्रिया देखील सुरू होऊ शकते. पण मंडळी आता हा जो प्रकार घडतोय त्यावरती नेमकं रिक्षा चालक काय म्हणतायत आणि राजकारणामध्ये काय प्रतिक्रिया आहेत हे घ्यायचं आपण ठरवलं. म्हणजे कित्येक वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, इकडे पोटा पाण्याचं तुम्ही बघता, रिक्षा चालवता, मात्र आता 20-30 वर्ष राहून देखील तुम्हाला मराठी येत नाही हा जर विषय असेल किंवा शिकायची एक तुम्ही तयारी दर्शवली नाही तर इश्यू आहे असं म्हटलं जातं. आता हा जो नियम लागू करण्यात आलाय त्यामध्ये काय म्हटलंय की तुम्हाला मराठीमध्ये MA BA काय करायचं नाहीये, म्हणजे मास्टर्स तुम्ही असला पाहिजे मराठीमध्ये असं काही हा विषय नाहीये. मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असलं पाहिजे एवढाच हा नियम. ज्यामध्ये तुम्हाला जर मागे ऑटोमध्ये रिक्षामध्ये प्रवासी बसतोय मराठी, तर त्याच्याबरोबर तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे, तो काय बोलतो हे समजलं पाहिजे, त्याच्याबरोबर वाद होऊ नये एवढाच हा विषय आहे. त्यामध्ये म्हणजे प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की अशी बऱ्याच घटना घडल्या ज्याच्यामध्ये FIR दाखल झाले, म्हणजे एवढा वाद वाढतो की तो FIR पर्यंत एक जातो. म्हणजे फक्त मराठी भाषा ही बोलायची विषय आहे, त्याच्यावरून हाणामारीने त्याच्यावरून वाद, हाच विषय सध्या महत्त्वाचा बनलेला आहे आणि त्यामुळेच सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईसाठी हुतात्मा झाले त्यांनी, महाराष्ट्र राज्य हे मुंबई जी आहे ते महाराष्ट्रामध्ये सामील करून घेतलं, त्यासाठी कित्येक हुतात्म्यांनी बळी दिले आणि त्यानंतर हा महाराष्ट्र राज्य स्थापन झाला. त्याची अस्मिता, त्याची परंपरा, त्याची संस्कृती जपण्यासाठी हा महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. मात्र आता यंदाचा महाराष्ट्र दिन जो आहे तो या
निर्णयामुळे सगळ्यात जास्त चर्चेत राहणार आहेत. कारण की यामध्ये घडामोड बघा ना, राजकीय घडामोड बघा कशी होते की एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे पाठिंबा देते. प्रताप सरनाईक यांच्या मंत्र्यांना हा पाठिंबा दिला गेलेला आहे. मात्र यामध्ये आता असं म्हटलं जात आहे की कित्येक रिक्षा चालक जे आहेत, म्हणजे आकडा जो आहे 15 लाखांचा रिक्षा चालकांचा आकडा सांगितला जातोय महाराष्ट्रभर. हा महाराष्ट्रभर 15 लाख रिक्षा चालकांचा आहे. ते म्हणतात की आम्ही संपावर जाऊ. फक्त मराठी सक्ती पण नाही म्हणता येणार, फक्त मराठीचं ज्ञान असावं. हा निर्णय लागू झालाय म्हणून तुम्ही संपावर जाताय, म्हणजे तुम्हाला मराठी शिकायची नाहीये का, हा प्रश्न इकडे मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जातोय. आपण रिक्षा चालकांशी संवाद साधूच, या संपूर्ण प्रकरणावरती साधू, काय कुणाची काय मतं आहेत ती जाणून घेऊ. यामध्ये आपलंच कुंपण कुठे शेत खाताय का हे पण जाणून घेऊ. म्हणजे मराठी बोलण्यासाठी आपणच कचरतोय का हे पण जाणून घेऊ. लोकांशी बोलू ते तर करूच. मात्र आता आज महत्वाची घडामोड ही घडते की जवळजवळ 15 लाख रिक्षा चालक हे महाराष्ट्रभर संपावरती जातील 4 मे पासून असं म्हटलं जातंय. त्यामध्ये 4 लाख रिक्षा चालक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये, फक्त मुंबईमध्ये 4 लाख रिक्षा चालक आहेत, ते संपावरती जाण्याचा विषय सगळं म्हणतायत. आणि यामुळे मुंबई बंद करण्याची ताकद ही रिक्षा चालकांमध्ये आली का, अमराठी रिक्षा चालकांमध्ये आली का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तर मंडळी, यावरतून आता राजकारण जे आहे ते तापतंय. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची शिवसेना यांनी तर म्हटलेलंच आहे की कशी मुंबई होते ते बघू. आमचे मराठी रिक्षा चालक जे आहेत ते कॅपेबल आहे ही मुंबई चालवण्यासाठी, आणि यांच्या जीवावरती महाराष्ट्र चालतो का, असं सगळं मनसे नेते संदीप देशपांडे देखील म्हणतात. पण यामध्ये आजची घडामोड ही घडणार आहे. संजय निरुपम ज्यांनी मराठी रिक्षा चालकांना पाठिंबा दिलेला आहे, ते रिक्षा चालक मालक संघटनेचे नेते आहेत यामध्ये. आणि त्याशिवाय शशांक राव जे आहेत ते देखील म्हणजे संघटनेचे अध्यक्ष आहेत, रिक्षा युनियनचे अध्यक्ष आहेत, ते देखील यामध्ये आज एक बैठक घेणार आहे. आणि या बैठकीत बऱ्याच प्रमाणात रिक्षा चालक संघटनेचे वेगवेगळे नेते जे आहेत, ते मंडळी जे आहेत ते येणार आहेत. आणि ही बैठक आज गोरेगावला होते. या बैठकीमध्ये काय पुढे निर्णय घ्यायचा, कसं यावरती टॅकल करायचं, ही सगळी चर्चा होईलच. मात्र आपण आज आता संजय निरुपम यांच्याकडे जाऊ, त्यांची काय मतं आहेत ती देखील जाणून घेऊ. त्या संघटनेच्या बैठकीला देखील आपण जाण्याचा प्रयत्न करू. तिकडे काय रिक्षा चालक म्हणतात, संघटनेचे अध्यक्ष काय म्हणतात ते देखील जाणून घेऊ. आणि या संपूर्ण प्रकरणावरचा जो एक निर्णयाचा जो एक प्रयत्न केला जातोय त्याला काय प्रतिक्रिया येते, आणि ही मराठी येणं का गरजेचं आहे, ही संपूर्ण एक सिरीज आपण करू आणि त्यामध्ये हे सगळं जाणून घेऊ. आपल्याबरोबर रिक्षा चालक देखील, एकदा मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. दादा, काय सांगाल, निर्णय येतोय, मराठी नाही येत असेल तर परवाना तुमचा रद्द होणार आहे असं म्हटलं जात आहे. अभी इस पे मैं क्या बोलूं, म्हणजे तुमचा परवाना, तुम्हाला मराठी बोलता येतं का? थोड़ा थोड़ा समझता हूँ. थोडं समजतं, मी बोललेलं समजतंय तुम्हाला, हाँ, पण बोलता येत नाही. नहीं थोड़ा थोड़ा बोल भी लेता हूँ इधर उधर. तर थोडं म्हणजे काय बोलून दाखवू शकता, म्हणजे मला माझ्याशी तुम्हाला मराठीत बोलायचं जैसे काय किसी ने बोलू? पूछा पुढे थांबा, तो मतलब आगे रोकना है, हाँ सरस चला सीधा जाना है. हाँ और जैसे कोई एरिया का बोला हाँ, मराठी में तो भी समझ लेते हैं. तर हे इतना सगळं तो- तुम्ही हाँ, समजता. इतना बघा, समजता. विषय एवढाच आहे की तुम्हाला मराठीचं एवढंच ज्ञान हवंय. तुम्हाला काय, आम्ही बोलत नाही की मास्टर बना मराठीमध्ये, हा मतलब MA BMA करके आओ, डिग्री ले, हाँ. असं कोण तुम्हाला मराठीमध्ये बोलत नाहीये. हेच ज्ञान पाहिजे असं म्हणतात. मग यावरून आक्षेप घेण्याची गरज आहे का? नहीं देखो, यहाँ रहना है तो थोड़ा बहुत जानकारी रहना चाहिए. इस पे तो कोई है नहीं. जैसे हम यहाँ महाराष्ट्र में रह रहे हैं हाँ तो इतना तो हमको समझना चाहिए ना कि यहाँ जैसे कोई गांव से महाराष्ट्रियन आया हाँ तो अब अगर उसको हिंदी नहीं पता है तो हाँ. थोड़ा बहुत तो समझना चाहिए कि हाँ वो मराठी बोल रहा है तो उसको रुकना कहाँ है, जाना कहाँ है. हाँ लेकिन इससे ज्यादा अगर बोलो कि नहीं पूरा मराठी बोले हाँ, तो इस पे तो मुझे समझ नहीं आता कि भाई ये लोग क्या कर रहे हैं क्या नहीं. बरोबर. ठीक है, जो भी होगा देखा जाएगा. मग आता किती वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय? मैं इधर लगभग 4-5 साल हुआ. 4-5 वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मूळ गाव कोणतं? मेरा मूळ गाव गाँव जौनपुर है मेरा. हाँ? जौनपुर यूपी. जौनपुर म्हणजे यूपी मध्ये आहात तुम्ही. हाँ. मग यूपी मध्ये मला सांगा, जर मी यूपी मध्ये गेलो तर माझ्या बरोबर मराठीमध्येच बोलतील का लोक? नहीं नाही बोलणार. सब हिंदी. का नाही बोलणार मग माझ्या बरोबर? और यहाँ भी जो बैठते हैं, हाँ जैसे किसी ने मराठी में बोला हाँ तो हमने उनसे पूछा हिंदी में सर कहाँ जाना है, हाँ, वो हिंदी में ही बात करेंगे. तर ते लोक पण हिंदीमध्येच बोलतात. बघा, ही चूक आपलीच आहे की आपल्याला
मराठी येऊन देखील त्यांना मराठी समजते तरी पण आपल्याला हिंदी बोलायचं, म्हणजे ही चूक आपलीच, म्हणजे आपलंच कुंपण हे शेत खात आहे, हीच गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी ती गोष्ट मांडली, ते स्वतः म्हणतात की माझ्याबरोबर हे मराठीमध्ये बोललं जात नाही, हिंदीमध्ये बोललं जातं. मग आता अशा घटना घडतात. नहीं, मेरे साथ तो नहीं घटा कभी। मग आता तुमचा परवाना जो आहे, मला तर वाटतंय जर तुम्ही हे मराठी आता नॉर्मल जेवढं माझ्याशी बोललात त्यामध्ये तुमचा परवाना राहील, म्हणजे काही इश्यू येईल असं मला तरी वाटत नाहीये. 10 वाक्य असतील, ती 10 वाक्य तुम्हाला बोलायचं. जर मी तुम्हाला सांगितली ती 10 वाक्य बोला तर तुम्ही बोला. जैसे अब हम जब परमिट लेने गए थे हाँ तो हमको बाहर से था कि थोड़ा बहुत मराठी आना चाहिए। हाँ. तो हमसे उन्होंने 3 चीज पूछा था मराठी में। हाँ. म्हणजे तुमचं झालेली आहे टेस्ट वाटतं. जो हमसे लिए थे, जो मराठी में टेस्ट लिए थे 3 चीज। हाँ. तो हमारा जो एजेंट था वो भी बताया था कि थोड़ा बहुत जानकारी, जैसे पैसेंजर को जाना है कहीं से गोराई जाना है तो मराठी में बोलेगा। हाँ. तो मैं भी उसको बोला ठीक है, हाँ. मराठी में भी हाँ. दादा ठीक है। बाद में वहाँ हमने दिया, परमिट मिला, 15,000 रुपये भी उसका भरा। हाँ. तो उस समय हमको ये नहीं बताया गया ना पूरी तरह से मराठी आना चाहिए। सॉरी सुनाई नहीं दे क्या? जैसे उस समय हमको किसी ने ये नहीं कहा कि नहीं पूरी तरह से मराठी आना चाहिए। हाँ. जो हमें लगा कि हाँ इतना हमको मराठी आना चाहिए, हाँ. हम उतना सीखे हैं और भी सीख रहे हैं थोड़ा हाँ. बहुत कि हाँ. यहाँ रहना है तो थोड़ा बहुत मराठी समझना तेव्हा चाहिए। तुम्हाला जेव्हा परवाना देत होते तुम्ही पासचं सांगितलं, म्हणजे काय झालेलं, परवाना कसा मिळालेला, मराठी विचारलेलं, तेव्हा काय विचारलेलं, नेमकं काय विचारलेलं? नहीं, हमको तो कुछ ऐसा नहीं कहा गया था। हाँ. हमसे कुछ भी नहीं पूछा, खाली उन्होंने मराठी में 2-3 शब्द पूछा हाँ. कि जैसे मराठी में भाड़ा रिफ्यूज नहीं करोगे, तो हमको समझ में आया हाँ. नहीं सर। उसके बाद से पैसेंजर साथ कैसे आओगे, तो हमने 2-3 शब्द बताया वहाँ पे। हाँ. जब आरटीओ में गए तो उसके बाद हमसे कुछ नहीं पूछा गया, परमिट मिला, हाँ. गाड़ी डाल दिए, चला रहे हैं। अब लोन बिन है, इस पे बरं. देखा जाएगा, अगर पर कैंसिल होगा तो ठीक है, हाँ. कुछ और करेंगे, नहीं चलाएंगे रिक्शा को, नौकरी करेंगे। मग आता हे तर ज्याप्रमाणे मराठी समजतायत त्यांनी अगोदर पण टेस्ट दिलेली आहे म्हणतात, मग त्यानुसार ते पास होतील एवढं नक्की वाटतंय मला. दादा तुम्ही पास व्हाल असं तर मला वाटतं, जर तुम्ही परवानाचं टेस्ट पुन्हा द्यायला गेलात, पुन्हा चाचणी द्यायला. पण आता हा विषय पण एक सारखा विचारला जातो की बोगस दस्तावेज जे आहेत ते बनवले गेले काहींकडून परवाना बनवण्यासाठी, मतलब खोटावाला डॉक्युमेंट दिया गया. मग हा असा विषय झालाय का? नहीं, हमने तो पूरा ओरिजिनल दिया। नाही तुम्ही दिलाय, पण हाँ. असे विषय बाकीकडे झालेले आहेत म्हणतात. हाँ, कुछ सुनने में आया है, जैसे मीरा भाईंदर अंदर में इथेच थांबायचे आपल्याला, हाँ, बाजूला. कुछ सुनने में आया है, बाजूला थांबायचे आपल्याला. मीरा भाईंदर में कुछ ऐसा सुनने में आया कि उधर खोटा करके दिए हैं। हाँ. लेकिन ये तो आरटीओ काम है ना सर, जो दलाल देते हैं हाँ. आरटीओ का ध्यान देना चाहिए कि ये ओरिजिनल है या फेक है। हाँ. अब ऐसे कोई भी जिस दलाल पैसा लेके अपना बनवा देता है, हाँ. लेकिन अब हमको कैसे मालूम पड़ेगा कि वो दलाल क्या कर रहा है क्या नहीं कर रहा है। बरोबर. हम जैसे हम अपना दिए डॉक्यूमेंट, हमने लाइट बिल दिया, आधार कार्ड दिया, पैन कार्ड दिया, सब कुछ दिया, तो वो उनका काम है ना खोजना। जो पुलिस वेरिफिकेशन होता है, पुलिस वाले घर पे जाके पता करें ना कि ये ओरिजिनल है, रहता है कि नहीं रहता है, क्या कैसा है। तो इस पे तो उनको ध्यान देना चाहिए ना कि कोई भी आदमी से आएगा वो तो सोचेगा ही ना कि हम फेंक करके अपना बना लें। लेकिन ये प्रशासन का काम है ना ये सब करना। मग आता जो कडक नियम लागू होतोय, हाँ, मग इस पे प्रशासन को ध्यान देना चाहिए, पहले से ही ध्यान देना चाहिए था कि जैसे मराठी का है कि मराठी पहले आरटीओ कोई जा रहा है, टेस्ट देने जा रहा है, ड्राइविंग का गाड़ी का जा रहा है, एक बार उसे मराठी में से या तो मराठी का जैसे कहीं प्रशिक्षण चालू कर दें, मराठी का चालू कर दें कि भाई तुमको सीखना है, तो हमको जब कोई सिखाएगा तो हम सीखेंगे ना। जैसे जो बैठ रहा है वो हिंदी में बात कर रहा है तो मराठी सीखे कैसे? जब कोई हमको कहीं सिखाने को मिलेगा, कोई कोचिंग चालू करे, क्लास चालू करे, हम भी वहाँ जाएंगे। तुम्ही जायला तैयार आहे क्लास मध्ये? हाँ, हम मग कसा वेळ काढाल, म्हणजे रिक्षामधून वेळ कसं काढाल कामामधून? सब लोग कर रहे हैं कि अगर कहीं कोचिंग चालू हो, प्रशिक्षण चालू हो, तो हम उसको जाने के वहाँ तैयार हो जाएंगे ना, हम सीखने के तैयार हैं। तरी किती अंदाज वाटतो, किती वेळ लागू शकतो? 1-2-3 महीने में सीख लेंगे हम। 2-3 महिन्यामध्ये जितना शिकू हमको चाहिए शकतो. उतना सीख लेंगे 2-3 मग आता एवढे 20 वर्ष राहिल्यात, मग काय अडचण होती या 20 वर्षामध्ये, म्हणजे का नाही मिळू शकलं मग तुम्हाला दरअसल शिकायला? जब भी जो कोई बैठता है तो हिंदी में बात करता है। हाँ. तो हम जब हिंदी में कोई बात करेगा तो हमसे कोई मराठी से हमारा जो जहाँ हम रहते होते हैं सब हिंदी वाले हैं, हम हमेशा हिंदी में बात करते हैं। जब हमसे कोई मराठी में बात करेगा तभी हम समझ पाएंगे। बरं, मग आता जर अब आपण बैठने वाले में भी 20% मराठी बैठते हैं, इसमें हर प्रदेश के लोग बैठते हैं, गुजराती, मारवाड़ी, तो वो लोग गुजराती में बात नहीं करते, सब हिंदी में बात करते मग हैं। तुम्हाला जर युट्यूब वरती शिकायचं झालं तर शिकू शकाल का? युट्यूब वरती टाकून तुम्ही शिकलात तर? पता नहीं कोई भाई, अब उसकी हम क्या कर सकते हैं, का लेकिन तुम्हाला हमने क्लासेसच हवेत असं? हाँ क्लास पे हम सीख लेंगे। अब वैसे भी हम लोग अभी जैसे क्या आ रहा है कि हिंदी का मराठी में करो, वो भी हम लोग पढ़ रहे हैं धीरे धीरे।
हा. धीरे धीरे वो भी सीख जाएंगे। बरं, जर मी आता तुमची टेस्ट घेतली, हा. काही शब्द माझ्या मागून बोलायचे फक्त, हाँ। तर तुम्ही बोलाल आपण टेस्ट घेऊया एक नहीं। एक छोटी टेस्ट, म्हणजे मी बोलणार ते फक्त तुम्ही बोलायचं, म्हणजे हा. मराठी शब्द. हाँ हाँ। बोल लूंगा। मला अंधेरी स्टेशनला जायचंय, हे फक्त बोला तुम्ही. ठीक है दादा, चलेंगे। नाही म्हणजे अच्छा, मला अंधेरी स्टेशनला जायचंय हे तुम्ही पण बोला, माझ्या मागे बोला. मला मला अंधेरी जायचा। हा मला अंधेरी हाँ, जायचंय ते बोलू शकताय. हाँ। मग मला मीटर टाकून द्या, बोला फक्त मीटर टाकून द्या. मीटर मीटर हाँ। टाकून द्या, मला मीटर टाकून द्या, टाकून दिया मतलब मतलब मीटर घुमा के दो, हाँ, असं हाँ। मीटर टाकून द्या हे नाही. बोला तुम्ही फक्त. मला मीटर टाकून द्या। हा बस, म्हणजे हाँ। एवढे सोपे शब्द आहेत की मीटर मला टाकून पाहिजे, हा म्हणजे बंद असेल तर टाकून पाहिजे, असे विषय आहेत. जैसे सर क्या होता है, जैसे हमसे आप कहीं भी जाने के लिए बोलोगे, जैसे आप बैठोगे, आप मराठी में बोलोगे तो हम समझ लेंगे। खाली बोलने में थोड़ा दिक्कत होता है, वही बोलने वाला जो जैसे आप कहोगे हम थोड़ा बहुत समझते हैं, उसमें लगभग 80% समझते हैं। खाली बोलने का जो है वही हमको एक बार अगर कहीं प्रशिक्षण चालू हुआ, कोचिंग चालू हुआ तो हम 2-3 महीने 4 महीने सीख लेंगे। नक्कीच. खाली बोलने का जो है, बाकी समझने का समझते हैं। कभी ऐसा किसी पैसेंजर को नहीं हुआ मराठी को हमसे कोई जैसे बोले जहाँ भी जाना है मराठी में बोले तो हम उनको पहुंचा देते हैं, ऐसा नहीं, कुछ कभी नहीं, दिक्कत कभी नहीं आया। तर अशा प्रकारे त्यांनी तर स्पष्ट सांगितलं बघा, हिंदी बाहेरच्या राज्यामध्ये जर तुम्ही जाताय दुसऱ्या राज्यामध्ये तर तिथे हिंदीच चालते, त्यांच्या राज्यामध्ये गेलं तर हिंदीच चालते, तिथे मराठी तर बोललं जात नाही. अपेक्षा ही आहे इकडे मराठी शिकण्याची, बरेच वर्ष तुम्ही राहताय महाराष्ट्रामध्ये राहताय तर फक्त मराठी शिका. महत्वाचं म्हणजे ते तयारी दर्शवतायत. आता परिवहन खातं काय करतंय, मंत्री यामध्ये काय निर्णय घेणार, हेच विषय जो आहे तो बघण्यासारखा असेल. कारण की यामध्ये विषय असा आहे की प्रताप सरनाईक यांनी आता जवळपास RTO जे आहे त्याच्या अंतर्गत चाचणी जी आहे रिक्षा चालकांची ती सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि यामध्ये मग पुन्हा अधिकाऱ्यांनी यांची तरी अगोदर टेस्ट घेतलेली आहे, कायकांची कशी टेस्ट झाली असेल माहीत नाही, तर पुन्हा यावेळेला टेस्ट घेताना नेमकी कशी असेल, काय वाक्य असतील, मग हे ते बोलू शकतायत का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल. आणि हे सगळं करताना पुन्हा फक्त त्याच गोष्टी होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं यावरती, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओज जे आहेत ते आता आम्ही सिरीज घेऊन येतोय, लोकांशी बोलतोय, तर त्यामध्ये आपण बोलूच. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.